पाहतोय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झालेला आहे आणि पुढच्या महिन्यात ज्यांनी प्लॅन केला होता जम्मू काश्मीरमध्ये फिरायला जायचा त्यांनी आता आपला प्लॅन रद्द केलेला आहे। तर या कुटुंबामधील काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये काही जणांनी काश्मीरला जाण्याचा प्लॅन केलेला होता, तो प्लॅन रद्द केला असल्याचं त्यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना सांगितलेले। आपली प्रतिक्रिया देताना ते भावूक झाले असल्याचं पाहायला मिळालं। तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्या भ्याड हल्ल्यामध्ये ज्या 3 मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये अतुल मोने ज्या श्रीराम अचल या इमारतीत राहत होते। मी आता ठाकूरवाडीमध्ये आलेले आहेत। श्रीराम अचल या इमारतीचे सेक्रेटरी माझ्यासोबत आहेत, महेश सुरसे। आपण त्याशी चर्चा करणार आहोत की जाण्या अगोदर त्यांची तुमची भेट झाली होती, काय बोलले, कधी बोलणं झालं? जाण्या अगोदर त्यांचं माझं बोलणं झालं होतं। आमची मीटिंग होती, त्या संदर्भात आमचं बोलणं झालं। ते म्हणाले आता मी आता 20 तारखेला आता ह्या ह्याच्यात मीटिंगला काही थोडी डिले होईल किंवा मी नसेल, तुम्ही घेतलीत तरी। तर 20 तारखेला मी जाणार आहे काश्मीरला। त्याला मी ते म्हटलं, "जा बाबा, तू जाऊन ये, पुढे जाऊन ये. मागे माझं रिझर्वेशन आहेच. तिथली काय कंडिशन आहे मला सांग आणि मग मी येईन तुझ्या मागे-मागे." असं आमचं हसी-खिशीत बोलणं झालं आणि काल ही जी शॉकिंग न्यूज कळली, काल तर तो माझा खास मित्र होता सोसायटीतला आणि या पद्धतीने जे झालं, ते खूप म्हणजे वाईट झालं ते. म्हणजे न्यूज चॅनलकडनं आम्हाला कळलं, की एक हल्ला झालाय आणि सर्व बायकांना बाजूला काढून त्यांनी फक्त पुरुषांनाच मारलंय आणि लिटरली नाव विचारून मारलंय, की तुम्ही हिंदू आहे की मुसलमान आहे. सरकारला सांगणं आपलं आहे, की निदान या गोष्टीवर काहीतरी लक्ष घाला. आता त्या मुलींना वगैरे घेऊन तो सुट्टीत गेला आणि एकदम हसतं-खेळतं कुटुंब. की एकदम म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा व्यक्ती आणि ह्या पद्धतीने जाणं हे म्हणजे खूप दुर्दैवाची बाब आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।